ओम श्री कालभैरव मंदिर दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे आणि आम्ही बहिणी बहिणी दर्शनासाठी उज्जैन महाकालला आलेलो आहे। तर प्रथम आम्ही कालभैरव दर्शनासाठी इथे म्हणजे बारीला लागलेलो आहे आणि ते पाहू शकता मंदिर दिसते आणि मंदिरावरलं नाव हे अगदी स्पष्ट दिसते, वाचू शकता तुम्ही आणि पाहू शकता खूप गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलेलो होतो। तर इथे पाहू शकता ह्या जाळ्या अशा उभे केलेल्या आहे दर्शनाच्या इकडे, म्हणजे रांगेच्या साईडनी, आणि त्या जाळ्यांना आहे ना अशा प्रकारे दोरे बांधलेले आहे। म्हणजे पाहू शकता आम्ही तिघी जणी बहिणी आलेलो आहे आणि खूप गर्दी आहे। तर अशा दोऱ्या बांधलेल्या आहे भक्तांनी, की ज्यांची मनात काहीतरी इच्छा आहे ती इच्छा घेऊन दोरी बांधायची आणि परत असं म्हणतात की इथे ज्या दोऱ्या परत सोडण्यासाठी यावं लागतं। तर आम्ही नाही बांधली। पाहू शकता आता दरवाजापर्यंत गेलेलो आहे आम्ही, म्हणजे महाद्वारापर्यंत, आणि उज्जैनला आम्ही रेल्वेने आलेलो आहे। पाहू शकतो आतमध्ये आलेलो आहे आता आम्ही। खूप खूप गर्दी होती आणि हे पाहू शकता हे दिवे अगदी वरपर्यंत लावलेले आहे आणि खूप छान वाटते कालभैरवाच्या दर्शनाला आल्याच्या नंतर। खूप 1 तास झाला आम्ही एक दीड तास झालाच ना आम्ही रांगेत उभे होतो आणि शेवटी कालभैरवाच्या दर्शनाला आलोय। आणि इथे मोबाईल रेकॉर्डिंग नाही करून देत, तर इथपर्यंतच व्हिडिओ काढणार आहे मी। बहुतेक तुम्हाला कालभैरवाचं दर्शन होऊ शकतं किंवा नाही, पण खूप छान दर्शन होते आणि 1-1.5 तास लागला आम्हाला, पण आता शेवटी कालभैरवनाथांचं दर्शन होणार आहे आणि त्यानंतर आम्ही महाकालेश्वरला जाणार आहे। तर तिकडेही मोबाईल आतमध्ये आणून देत नाही, पण इकडे मी आणलेला आहे आणि इथपर्यंत आणलेला आहे। माहिती नाही की कालभैरवांचं दर्शन मोबाईलमध्ये येईल की नाही, पण बघू, प्रयत्न करूयात। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।